चला मित्रांनो, मी दाखवते आज बेसनाचे लाडू कसे बनवायचे। मी चण्याची डाळ घेतली आहे। ती आता मी मंद आचेवर, एकदम भी स्लो नाही, थोडं मंद आचेवर भाजायची आहे त्याला। आणि भाजून घेतल्यावर मग लाडू त्याचे कसे बनवायचे ते मी दाखवणार आहे। आता मी भाजते आहे डाळीला, थोडी ब्राऊन व्हायला पाहिजे। 10 मिनटं ब्राऊन झाल्यानंतर त्याला थंड होण्याची मग नंतर चक्कीवर दळायचे आहे। आता मी ही डाळ भाजून घेतली आहे। आता मी ही पराठीत काढली आहे। ती थंड झाल्यावर चक्कीवर दळायला द्यायची आहे। मी आज बनवते बेसनाचे लाडू। मी ही देसी शुद्ध घी टाकते आहे। याची घी टाकली आहे। ते आता मी गरम व्हायच्या नंतर बेसन टाकणार आहे। बेसन चांगल्यापैकी भाजून घेणार। बेसन चांगल्यापैकी भाजून घ्यायचे आहे। हे मी बेसनाचे पीठ टाकत आहे। घी आणि बेसन मिक्स केले आहे। आता याला थोडा ब्राऊन होईपर्यंत भाजायचे आहे। मग नंतर थंड याच्यावरती जास्त फास्ट हे नाही करायचे, लो गॅसवर भाजायचे आहे, स्लो गॅसवर। 1 किलो बेसन घेतली आहे आणि त्यामध्ये घी मापाप्रमाणे टाकायचे आहे। आता थंड व्हायला परातीत काढते। आता मी हे भाजून घेतलेले आहे। आता थंड करायला ठेवते। हे थंड झालेलं आहे। याच्यामध्ये मी आता पिठी साखर मिक्स करते। मी आता लाडू पावणा किलो पीठ असेल बेसनचा तर पावणा किलो साखर टाकायची याच्यात। तुम्हाला गोड कमी पाहिजे असेल तर कमी टाकू शकता। मी आता लाडू बांधत आहे बेसनाचे। मी बदाम आता कापते आहे आणि बेसनाच्या लाडूला लावत आहे। मी आता बेसनाच्या लाडूला बदाम लावत आहे। तुम्हाला लावायचे ते लावू शकता, तुमच्यावरती आहे। मी आता बदाम लावत आहे लाडूला। तर हे आमचे लाडू तयार झाले आहे।